नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टी पात्रता परीक्षा म्हणजेच टेट पेपर 14 डिसेंबर 2024 झालेल्या पेपराचं विश्लेषण। सुरुवातीला आहे भाग 1 इंग्रजी। रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन बिटवीन पर्सन डिटेक्टेड सम कंप्लीट ब्लँक्स गिवन द रिपोर्टेड स्पीच एव्हरी चूजिंग फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो। क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2। तर पॅरेग्राफ दिला आहे। हॅलो पूजा, हॅलो कॅन आय स्पीक टू गरिमा? स्नेहल, आय एम अफ्रेड शी इज नॉट ॲट होम। मे आय नो who is speaking? Pooja, I am Pooja. I think you are Snehal. Please tell your mother that I will meet her at 5 p.m. sharp at coffee house. Snehal, okay. Auntie, I will tell her. Question है, Pooja asked our telephone if I could to Garima, if I may speak to Garima, if I would speak to Garima, if you should could to गरिमा। त्याचाच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, इफ शी कुड स्पीक टू गरिमा। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2। स्नेहल रिप्लायड दॅट हर मदर वॉज नॉट ॲट होम अँड वॉन्ट टू नो। पर्याय दिले आहेत, हू इज स्पीकिंग, इफ आय नो हू वॉज ही और शी, हू वॉज स्पीकिंग, इफ शी माइट नो हू इज शी और ही और शी। त्याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, हू वॉज स्पीकिंग। त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 3। चूज वन ऑफ द बेस्ट एक्सप्रेशन इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड। नवसीटचं आपल्याला बेस्ट एक्सप्रेशन मीनिंग वर्ड सांगायचं आहे। त्याचं पर्याय दिला आहे, टेम्प्ट, सिकिन, डिसिपियर, डिझेट। त्याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सिकिन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4। चूज द वर्ड नियर द अपोजिट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड ऑफ द सेंटेन्स। एक वाक्य दिलेलं आहे, अंडरलाईन केलेलं, त्यातलं आपल्याला अपोजिट ओळखायचं। वाक्य दिलेलं आहे, सुधर यूज टू डिस्पॅच हिज नेबर एव्हरी नाऊ अँड देन। ऑप्शन दिला आहे, डेनिकेट, बिलाइट, फ्रीज, क्रिटिसिज। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, फेरिस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5। चूज द वन ऑफ द बेस्ट एक्सप्रेस इन द मीनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम्स। दिलेल्या वाक्यामधून एक अंडरलाईन केलेलं आपल्याला आयटम्स ओळखायचं आहे। वाक्य दिलं आहे, प्यू हॅड टू लुक हाय अँड लो बिफोर शी वूड फाइंड हर स्कूटर की। ऑप्शन आहे, नॉवेअर, ऑलवेज, एव्हरीवेअर, समवेअर। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, एव्हरीवेअर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6। विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन ऑफ द गिव्हन फ्रेजेस। आपल्याला याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन ओळखायचं आहे, कोणतं ते बरोबर आहे ते। पर्याय दिले आहेत, अ पर्सन हू बेटर इज अ फ्रेंड टेरेटर, a sea abounding, a island archaeology, empty of God, blasphemy। चौथा आहे, हाऊस ऑफ द स्टोरिंग ग्रेन, गोडाऊन। तर याचं उत्तर असणार आहे, अ हाऊस ऑफ द स्टोरेज ग्रेन मीन गोडाऊन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 ते 9। आपल्याला एक कविता दिलेली आहे, त्या कवितेमधलेला आपल्याला प्रश्न निवडून पर्यायामधून उत्तर शोधून काढायचं आहे। रीड द फॉलोइंग पोएम अँड आन्सर बाय द सिलेक्टिंग द मोस्ट अपिरेटेड अल्टरनेटिव्ह। क्वेश्चन नंबर 7 to 9। कविता दिली आहे, ही रॉट इट वन ग्रेट वर्क फॉर इयर्स, ही वूड प्रेस बाय विथ lofty look, sometimes his eyes were dashed with tears, sometimes his lips were laughter shock, his wife and child went cloth his large, and he a wildly great star, he throwed his measure on the flakes, and high on heaven his music covered, wistful the grow but never fear, for always on the midnight 6, his rich orchestral
score appear in star and zone and galaxies. He thought to copy down his score. The moonlight was his lamp. He said, "Listen, my love," but on the floor. His wife and child were lying dead. क्वेश्चन दिलेला आहे. पीपल पास बाय हिम विथ प्राईड बट नेव्हर. ऑप्शन आहे टॉक टू हिम, डिस्करेज हिम, पॅरिस हिम. त्याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 पॅरिस हिम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. टू लुक अप टू द स्काय फॉर. ऑप्शन आहे इन्स्पिरेशन ऑफ द म्युझिक, इट्स ब्ल्यू कलर, इट्स गिल्टर ऑफ द स्टार, ट्रेझर. त्याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 द इन्स्पिरेशन ऑफ द म्युझिक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. द कम्प्लीट ही इज अ मास्टरपीस बट फिलिंग द ब्लँक्स. ऑप्शन आहेत अचीव फेल्युअर, लॉस्ट हिज फॅमिली, कुड नॉट पे अ हेवी प्राइज, डिड नॉट एन्जॉय पर्सनल ग्लोरी. तर त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लॉस्ट हिज फॅमिली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यातून आपल्याला एरर शोधून काढायचं आहे. वाक्य दिलं आहे माय ऑब्झर्वेशन इज दॅट बिटवीन विनायका अँड संतोष, विनायका इज द मोस्ट इंटेलिजंट नो एअर. तर ऑप्शन आहे ए 1चं ए, 2चं बी, 3चं सी आणि 4चं डी. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू.